खुद्द मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीची गरज बोलून दाखवली आहे। एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात सर्व म्हणजे 10 आमदार महायुतीचे आहेत। अशा वेळी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचं समर्थन केलंय। एरवी नेत्यांचा आदेश मानणारे हद्दवाढीच्या बाबत आता कोणती भूमिका घेणार असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे। कोल्हापूरची हद्दवाढ हा राजकीय विषय नाही, त्यामुळे हद्दवाढीचं समर्थन किंवा विरोध याच्या पलीकडे जाऊन काळाची गरज ओळखून हद्दवाढ होणं गरजेचं आहे। महत्त्वाचं म्हणजे हद्दवाढीला विरोध असणाऱ्यांचे सर्व मुद्दे 100% निकाली काढू असं मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे। त्यामुळे ही वेळ दवडली तर पुन्हा एकदा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न भिजत पडेल। विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीचं जाहीर समर्थन केलं। त्यामुळे पुन्हा एकदा दीर्घकाळ रखडलेला हद्दवाढीचा प्रश्न चर्चेत आलाय। खरं तर मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत। जर मुख्यमंत्र्यांची हद्दवाढीची इच्छा आणि संमती असेल तर ते कुणाची वाट बघतायत असा एक प्रश्न निर्माण होतो। दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील 10ही आमदार महायुतीचे आहेत। त्यापैकी चंद्रदीप नरके आणि अमल महाडिक हे 2 आमदार अजूनही हद्दवाढीला अनुकूल नाहीत। पण खुद्द मुख्यमंत्र्यांनीच शहराच्या हद्दवाढीची गरज आणि निकड स्पष्ट केल्यानं आता या नेत्यांच्या भूमिकेतही फरक पडणार का याबद्दल उत्सुकता आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बोलताना हद्दवाढीला विरोध असणाऱ्यांचे सर्व आक्षेप आणि शंका 100% दूर करू असं सांगितलं। त्यामुळे एक प्रकारे शहरालगतच्या गावांसाठी ही संधी आहे। शहर हद्दवाढीत समाविष्ट होण्यास तयारी दाखवताना जर या गावांनी विकासाचे काही ठोस मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडले तर नक्कीच या गावांना भरीव निधी मिळू शकतो आणि त्यांच्या शंकांचं थेट मुख्यमंत्री निरसन करतील। त्यामुळे वर्षानुवर्ष रखडलेला हद्दवाढीचा प्रश्न आता मार्गी लागण्याची संधी निर्माण झाली आहे। या संधीचा योग्य वापर केला नाही तर आपण करंटे आहोत असंच म्हणावं लागेल। मुळात कोल्हापूर शहराची हद्दवाढ हा राजकारणाचा मुद्दा किंवा प्रश्नच नाहीये। अशावेळी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन आणि भविष्याची पावलं ओळखून हद्दवाढीचा विषय निकाली काढला पाहिजे। कारण आता दस्तूर खुद्द मुख्यमंत्रीच हद्दवाढीच्या बाजूने आहेत।